असे छान फर्मेंट झालेले पीठ आणि त्याचे मस्त वरून कुरकुरीत आवरण आणि आतून मऊ लुसलुशीत झालेले आप्पे सकाळच्या नाश्त्याला कोणी दिले तर कोणाला नाही आवडणार. मुलांच्या डब्यासाठी आणि सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय असलेले मिश्र डाळींचे आप्पे आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचे KSG क्लासिक फूड आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत जाळीदार, मऊ, लुसलुशीत असे प्रोटीन युक्त आप्पे आणि सोबतच खोबऱ्याची चटणी. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे तुम्ही याआधी दिलेल्या मिश्र डाळींच्या आप्प्यांच्या व्हिडिओला 1 मिलियन व्ह्यूज आलेले आहेत. त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. हे सर्व तुमच्या सपोर्टमुळे शक्य झाले आहे. आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सर्वप्रथम एका खोलगट भांड्यात 1 कप तांदूळ, पाव कप चणा डाळ, पाव कप मसूर डाळ, पाव कप मूग डाळ, पाव कप उडीद डाळ, अर्धा चमचा मेथी दाणे हे सर्व 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. आता या सर्व धुतलेल्या तांदूळ व डाळींमध्ये पाणी घालून 5 ते 6 तास भिजत ठेवूया. आता या डाळी चांगल्या भिजल्या आहेत. ही डाळ हाताने जरी मोडून बघितलं ना तरीही तुटते. आता हे सर्व थोडे थोडे करून मिक्सर मध्ये वाटून घेऊया. त्यामध्ये पाव कप भिजवलेले पोहे घालूया आणि हे सर्व वाटताना आपल्याला अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि थोडे जाडसर म्हणजे रवाळ टेक्स्चर मध्ये आपल्याला वाटायचे आहे. आपण इडली करण्यासाठी जसे पीठ ठेवतो ना तसेच. आता एका भांड्यात सर्व वाटलेले पीठ काढून घेऊया आणि हे पीठ 1 ते 2 मिनिटं असे चांगले फेटून घेऊया. त्याने आपले पीठ छान फर्मेंट होईल. मिक्सरच्या भांड्यात राहिलेल्या पिठात थोडे पाणी घालून घेते. आता याची कन्सिस्टन्सी अगदी इडलीच्या पिठासारखी असायला हवी. आता यात चवीनुसार मीठ घालून एकत्र करूया. पिठावर झाकण ठेवून रात्रभर आंबवण्यासाठी ठेवूया. दुसऱ्या दिवशी ही चटणीची तयारी करूया. त्यासाठी पॅन मध्ये 1 चमचा तेल, त्यात 2 हिरवी मिरची, 5 ते 6 कढीपत्ता घालून 1 मिनिटभर परतून घेऊया. 2 मोठे चमचे भाजलेली चणा डाळ, 2 मोठे चमचे शेंगदाणे घालून 2 ते 3 मिनिटं हे परतून घेऊया. आता हे सर्व थंड झाले की मिक्सर मध्ये वाटून घेऊया. आता त्यामध्येच अर्धा कप ओले खोबरे, अर्धा इंच आले, लहान चिंचेचा तुकडा, कोथिंबीरच्या काड्या, मीठ, थोडे पाणी घालून वाटून घेऊया. अशी चटणी आता वाटून झालेली आहे. आता त्याला फोडणी देऊया. त्यासाठी 1 टेबलस्पून खोबरेल तेल, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून उडीद डाळ, पाव टीस्पून हिंग, 7 ते 8 कढीपत्ता. आता ही फोडणी गरम असताना चटणीवर ओतून एकत्र करूया. अशी ही चटणी आप्पे, इडली, डोशा सोबतही खूप छान लागते. चला आता मग आप्पे करायला घेऊया. तुम्ही बघू शकता पीठ किती मस्त फर्मेंट झालंय. पीठ आता हे सगळं एकत्र करूया. आणि तुम्हाला हे मिश्रण जरा घट्ट वाटलं तर तुम्ही त्यात पाणी घालू शकता. आता मी इथे काही भाज्या ऍड करते. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. 1 बारीक चिरलेला कांदा, अर्धा किसलेले गाजर, अर्धा किसलेले बीटरूट, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून किसलेले आले, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हे सर्व एकत्र करून घेऊया. थोडं मीठ मला कमी वाटलं म्हणून हे थोडं मीठ ऍड करते. आप्पेचे भांडे हे चांगले गरम करून त्यात तेल किंवा तूप घालूया.
आता त्यात हे आप्याचं मिश्रण घालूया. हे मिश्रण घालून झाले की झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटवर आप्पे भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता आप्पे किती छान फुललेले आहेत आणि दुसऱ्या बाजूलाही किती जाळीदार टेक्स्चर आले ते. अशीच दुसरी बाजू आपण छान भाजून घेऊया. अशा प्रकारे हे आपले जाळीदार मऊ लुसलुशीत मिश्र डाळीचे आप्पे गरमागरम खाण्यास तयार झाले आहे आणि सोबतच ही खोबऱ्याची चटणी. तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कसा होता हे नक्की शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी KSG क्लासिक फूड आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.